नमस्कार मित्रांनो, शनिदेव घेणार कुंभ राशीतून निरोप. कुंभ राशीवर कोणते परिणाम होणार आहेत आणि जाता जाता शनिदेव यांचे वरदान 29 मार्च 2000 रोजी कोणते आहे हे आपण बघणार आहोत. शनी कुंभ राशीला निरोप देणार आहेत आणि मीन राशीत प्रवेश करणार आहेत. शनीचा प्रभाव आपल्या जीवनावर मोठा असतो, परंतु कुंभ राशीच्या जातकांना हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. कुंभ राशीला शनीच्या प्रभावाचा अनेक क्षेत्रात अनुभव आला आहे. शनी हा न्याय, कर्तव्य, कष्ट आणि देहाचा कारक आहे. शनी हा 2018 पासून कुंभ राशीत आहे. आता 29 मार्चला मीन राशीत जाणार आहे. त्यामुळे कुंभ राशीला शनीच्या 7.5चे शेवटचे चरण चालू होणार आहे. या काळात शनी कुंभ राशीला एक शाश्वत बदल घडवून आणणार आहेत. शनीने तुम्हाला एक चांगली संधी दिली आहे, जी ते साधण्यासाठी तुम्हाला कष्ट द्यावे लागतील. तसे पाहता कुंभ राशीचे जातक सहसा परिश्रमी तर असतातच. शनी चक्र हा एक कष्टमय आणि जबाबदार कार्यपद्धतीला त्यांचे मानसिकतावादी यशस्वी सांगतात. शनी कुंभ राशीतून बाहेर पडल्यावर कुंभ राशीला बरेच नवीन अनुभवता येतील. शनीच्या निरोपामुळे कुंभ राशीच्या आर्थिक स्थितीसुद्धा सुधारणा होईल. तुम्हाला तुमच्या कष्टाची परतफेड मिळेल. तुमची अधिक वेगाने प्रगती होणार आहे. चांगल्या प्रकारे कष्टाच्या काळात केलेल्या गुंतवणुकीला आणि व्यवसायाला चांगला परतावासुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या करिअर हे स्थिर होण्यासाठी आणि व्यवस्थापनाचे ज्ञान मिळण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त होणार आहे. या काळात केलेल्या कामाचे तेवढे तुम्हाला करिअरमध्ये मोठेसुद्धा यशसुद्धा मिळणार आहे. कार्यक्षेत्र स्थिरता येणार आहे व नवीन संधीची शक्यता निर्माण होईल. कुंभ राशीला शारीरिक व मानसिकतेचा सामनासुद्धा करावा लागला, पण या काळात तुमची तणाव चिंता दूर होणार आहे. शनीने निरोप व मानसिक शांतता लाभणार आहे. शारीरिक स्वास्थ्य हे चांगले होईल. तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात आणणारा तणाव यावर आता मात तुम्हाला करता येईल. तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळासुद्धा तुम्हाला आता दिसून येणार आहे. ह्या सर्व गोष्टी 29 मार्चपासून शनीचा तुमच्यावरील प्रभाव हा कमी होणार आहे. नातेसंबंधात तुमच्या सुधारणा येणार आहे. नातेसंबंध जे तुमचे तुटलेले आहेत त्याच्यामध्ये गोडावा येणार आहे. नात्यात अधिक सकारात्मकता व तुमच्या नात्यामध्ये समंजसता सुद्धा दिसून येणार आहे. शनीच्या निरोपामुळे कुंभ राशीच्या जीवनात अनेक सुधारणा व फायदेसुद्धा दिसून येणार आहेत. शनीने दिलेल्या कष्ट आता लाभकारी ठरणार आहे. तुमच्या जीवनात नवीन संधीचा दरवाजासुद्धा उघडणार आहे. तुम्हाला या काळात अधिक संयम व सकारात्मकता दृष्टिकोन ठेवून वागावं लागणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव हे लिहायला विसरू नका. शनींचे काही उपाय आहेत हे आपण आता बघणार आहोत. त्या उपायामुळे तुमच्या शनीचा जो प्रभाव आहे चालू तो कमी होईल. तुम्हाला शनी मंदिरात जाऊन शनीला काळे तीळ अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काळे उडीद शनीला अर्पण करायचं आहे. दर शनिवारी तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसाचे पठण तुम्हाला नियमितपणे करायचं आहे. रोज 1 वेळा करा, 2 वेळा करा किंवा 5 वेळा करा. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे तुमच्यात जो शनीचा प्रभाव आहे तो तुम्हाला कमी होईल. म्हणजेच शनीची 7.5 तुमच्या आयुष्यात चालू असेल ती थोड्यात कमी होईल. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगला परिणामसुद्धा दिसून येईल. तुमच्या कष्टाला शनिदेव हे चांगलं फळ देतील. तुमच्या कामधंद्यामध्ये, नोकरीमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. हो मित्रांनो, तुम्ही या सर्व गोष्टींचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. हो मित्रांनो, आणि कुंभ राशीच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये खाली जय शनिदेव आणि लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.